यांचा परिपूर्ण संगम. तुमच्या प्रत्येक प्रकल्पासाठी मिळवा उत्तम दर्जाचे रेडी मिक्स कॉन्क्रीट RMC. रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स असोत, कमर्शियल प्रोजेक्ट्स असोत, रोड्स अँड इन्फ्रास्ट्रक्चरची कामं असोत, इंडस्ट्रियल प्रोजेक्ट्स असोत किंवा मोठे बांधकाम प्रकल्प, प्रत्येक कामासाठी विश्वासार्ह आणि गुणवत्तापूर्ण. मजबूत बांधकामासाठी विश्वासाचा मजबूत आधार. तुमचा प्रोजेक्ट छोटा असो किंवा मोठा, बांधकामाची खरी ताकद असते ती उत्तम दर्जाच्या कॉन्क्रीटमध्ये. म्हणूनच विश्वासाचं नाव राजे घाडगे इन्फ्राटेक अँड यशराज RMC. आधुनिक तंत्रज्ञान, उच्च दर्जाची गुणवत्ता आणि वेळेवर सेवा यांचा परिपूर्ण संगम. तुमच्या प्रत्येक प्रकल्पासाठी मिळवा उत्तम दर्जाचे रेडी मिक्स कॉन्क्रीट RMC. रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स असोत, कमर्शियल प्रोजेक्ट्स असोत, रोड्स अँड इन्फ्रास्ट्रक्चरची कामं असोत, इंडस्ट्रियल प्रोजेक्ट्स असोत किंवा मोठे बांधकाम प्रकल्प, प्रत्येक कामासाठी विश्वासार्ह आणि गुणवत्तापूर्ण. मजबूत बांधकामासाठी विश्वासाचा मजबूत आधार. तुमचा प्रोजेक्ट छोटा असो किंवा मोठा, बांधकामाची खरी ताकद असते ती उत्तम दर्जाच्या कॉन्क्रीटमध्ये. म्हणूनच विश्वासाचं नाव राजे घाडगे इन्फ्राटेक अँड यशराज RMC. आधुनिक तंत्रज्ञान, उच्च दर्जाची गुणवत्ता आणि वेळेवर सेवा यांचा परिपूर्ण संगम. तुमच्या प्रत्येक प्रकल्पासाठी मिळवा उत्तम दर्जाचे रेडी मिक्स कॉन्क्रीट RMC. रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स असोत, कमर्शियल प्रोजेक्ट्स असोत, रोड्स अँड इन्फ्रास्ट्रक्चरची कामं असोत, इंडस्ट्रियल प्रोजेक्ट्स असोत किंवा मोठे बांधकाम प्रकल्प, प्रत्येक कामासाठी विश्वासार्ह आणि गुणवत्तापूर्ण. मजबूत बांधकामासाठी विश्वासाचा मजबूत आधार. तुमचा प्रोजेक्ट छोटा असो किंवा मोठा, बांधकामाची खरी ताकद असते ती उत्तम दर्जाच्या कॉन्क्रीटमध्ये. म्हणूनच विश्वासाचं नाव राजे
आपल्या गावचा ब्रँड आपणच पुढे नेऊया. आपल्या मातीतून उभा राहिलेला, आपल्या गावातील मेहनतीवर विश्वास ठेवणारा ब्रँड म्हणजे ईश्वरी मिल्क अँड ॲग्रो प्रॉडक्ट्स. हा फक्त एक व्यवसाय नाही, ही आहे आपल्या गावातील रोजगाराची संधी, आपल्या शेतकऱ्यांच्या मेहनतीची किंमत आणि आपल्या गावाची अभिमानाची ओळख. आज आपण स्थानिक उत्पादनांना साथ दिली तर उद्या हाच आपल्या गावचा ब्रँड संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचू शकतो. म्हणूनच बाहेरच्या ब्रँडसोबत आपल्या गावच्या ब्रँडलाही एक संधी द्या. स्थानिक व्यवसायाला साथ द्या, शेतकऱ्यांच्या मेहनतीला साथ द्या आणि आपल्या गावाच्या प्रगतीत आपला वाटा उचला. ईश्वरी मिल्क अँड ॲग्रो प्रॉडक्ट्स, आपल्या गावातून, आपल्या विश्वासातून पुढच्या वाटचालीकडे. आपला गाव, आपला ब्रँड, आपली जबाबदारी. आजच ईश्वरी मिल्क अँड ॲग्रो प्रॉडक्ट्सला साथ द्या, कारण आपल्या गावचा ब्रँड पुढे गेला तर आपल्या गावाची ओळखही पुढेच जाईल. आपल्या गावचा ब्रँड आपणच पुढे नेऊया. आपल्या मातीतून उभा राहिलेला, आपल्या गावातील मेहनतीवर विश्वास ठेवणारा ब्रँड म्हणजे ईश्वरी मिल्क अँड ॲग्रो प्रॉडक्ट्स. हा फक्त एक व्यवसाय नाही, ही आहे आपल्या गावातील रोजगाराची संधी, आपल्या शेतकऱ्यांच्या मेहनतीची किंमत आणि आपल्या गावाची अभिमानाची ओळख. आज आपण स्थानिक उत्पादनांना साथ दिली तर उद्या हाच आपल्या गावचा ब्रँड संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचू शकतो. म्हणूनच बाहेरच्या ब्रँडसोबत आपल्या गावच्या ब्रँडलाही एक संधी द्या. स्थानिक व्यवसायाला साथ द्या, शेतकऱ्यांच्या मेहनतीला साथ द्या आणि आपल्या गावाच्या प्रगतीत आपला वाटा उचला. ईश्वरी मिल्क अँड ॲग्रो प्रॉडक्ट्स, आपल्या गावातून, आपल्या विश्वासातून पुढच्या वाटचालीकडे. आपला गाव, आपला ब्रँड, आपली जबाबदारी. आजच ईश्वरी मिल्क अँड ॲग्रो प्रॉडक्ट्सला साथ द्या, कारण आपल्या गावचा ब्रँड पुढे गेला तर आपल्या गावाची ओळखही पुढेच जाईल. चला, आपल्या गावचा ब्रँड आपणच पुढे नेऊया. आपल्या मातीतून उभा राहिलेला, आपल्या गावातील मेहनतीवर विश्वास ठेवणारा. सामना समितीने या ठिकाणी तो व्यत्यय दूर केलेला आहे आणि पुनश्च सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू डेड बॉल घोषित केलेला आहे. बापू नाना, पहिला चेंडू उत्तुंग असा मारलेला चेंडू, त्यावर अतिशय अशी उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. संघासाठी 2 धावा वाचवतोय आदित्य खराडे. या ठिकाणी बजाज गाडीची चावी सापडलेली आहे. कोणाची असेल तर त्यांनी स्टेजशी संपर्क साधायचा आहे. दुसरा चेंडू अतिशय वेगवान चेंडू, सुंदर चेंडू, निर्धाव असा चेंडू. अतिशय सुरेख सामना चालू या ठिकाणी. फुलटॉस चेंडू आणि या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या हातात अतिशय सोपा असा झेल देऊन बाद होत आहेत सोमनाथ भैस 11 संघाचे डावखुरे फलंदाज वेळापूर ग्रामपंचायतचे उपसरपंच माननीय बापूनाना मुंगुसकर यांचा झेल अतिशय उत्कृष्ट पद्धतीने घेतलेला आहे आदित्य खराड्याने. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी करतोय माऊली. संघासाठी पहिलं षटक घेऊन येतोय माऊली. दुसऱ्याच चेंडूवरती या ठिकाणी विकेट घेतोय तो. बॅट्समन नेम सोनू. पाहूया सोनू काय करतोय आपल्या संघासाठी. माऊली टू सोनू. रिव्हर्स स्विच, अतिशय खतरनाक देखना असा रिव्हर्सचा शॉट 6 धावांसाठी.
पहिल्या चेंडूवरती रिव्हर्स शॉट खेळलेला आहे आणि 6 धावा. अतिशय सुंदर देखणा फटका या ठिकाणी पाहायला भेटतोय सोनू याचा. या ठिकाणी धावसंख्येत 6 ने भर. मारायचा आहे पण बॅटच्या पट्ट्यात काय नीटसा बसलेला नाही. त्यावरती एक सिंगल रन. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या पोहोचते ती 1 बाद 9. षटक चालू आहे पहिल्या षटकातील काही चेंडू येणं अजून बाकी. अतिशय सुंदर देखणं असं नियोजन दादा तोपे यांच्या माध्यमातून आमदार चषकाचं. पुढील चेंडू माऊली. या ठिकाणी वेळापूरचे ज्येष्ठ नागरिक माननीय श्री अतुल दादा मानदेशमुख यांचंही आगमन रात्रीच्या 2 वाजता. अतिशय सुंदर असा फटका कव्हरमधून. त्यावर क्षेत्ररक्षक येतोय. 1 धाव पूर्ण होते तोपर्यंत धावसंख्येत 1 ने भर. पहिल्या षटकाखेर 1 बाद 10. सोमनाथ भैस 11 पिलीव. चला सामना लवकरात लवकर उरकायचा आहे. 2 वाजून गेलेत. गोलंदाज अहमद भाई. अतिशय सुंदर असा चेंडू तडकावून काढलाय लेगच्या बाजूने. त्यावरती 1 धाव. दुसरीचा प्रयत्न पाहूया. खराब फेकी. त्यावरती 2 धावा पूर्ण. संघाच्या धावसंख्येत 2 ने भर. रात्रीचे 2 वाजून गेले तरी अतुल साहेब अजून ग्राउंडवर आहेत. पहा त्यांचं किती परिश्रम आहेत या ग्राउंडसाठी, या सामन्यांसाठी. असं पुढील चेंडू तडकावलेला चेंडूवरती फिल्डर येतोय. खराब फेकी. धावबादचा चान्स होता. चान्स हुकलेला आहे. अतिशय खराब फेकी या ठिकाणी. हा जो चालू सामना आहे, जो क्षेत्ररक्षण करतोय संघ, त्याच्यामध्ये पिता पुत्राची जोडी खेळते. अहमद भाई आणि त्यांचा मुलगा इरफान. उत्कृष्ट चेंडू हवेत आहे. पाहूया चेंडूवरती फिल्डर येतोय का. नो मॅन्स लँडमध्ये हा चेंडू पडलेला आहे. त्यावरती 1 धाव. धावसंख्येत 1 ने भर. रात्रीचे 2 वाजून गेले. सामने चालू आहेत. प्रेक्षक अजून बसलेला आहे. उत्कृष्ट असं नियोजन केलेलं आहे दादा तोपे, अतुल साहेब, अभिजित खराडे, रोहन सर्वदे. स्विच हिट मारण्याचा प्रयत्न. त्यावरती कोणतीही धाव नाही. निर्धाव असा चेंडू. सुरेख चेंडू. अतिशय देखणी अशी गोलंदाजी करतायत अहमद भाई या ठिकाणी आपल्या संघासाठी. चेंडू हवेत. चेंडू खाली फिल्डर येत आहेत. आणि हा झेल सुटतोय. त्यावरती 1 धाव. अतिशय खराब असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला भेटतंय रामराजेंचं.
अंपायर रन काढली का आता? नाही. निर्धाव चेंडू. सुंदर. पुन्हा एकदा स्विच शॉटचा फटका आणि खणखणीत 4 धावा. धावसंख्येत 4 ने भर. अतिशय सुंदर असा देखणा असा फटका हा. 2 षटका अखेरीस 1 बाद 17. सोमनाथ भैस पिलीव 11 संघाची धावसंख्या 2 षटका अखेरीस 1 बाद 17. अमरभैया रिसोडकर संघाने अतिशय देखणी अशी गोलंदाजी या ठिकाणी केलेली आहे. पहिल्या षटकात अतिशय मोठा धक्का बसला सोमनाथ भैस पिलीव 11 संघाला बापूराणा यांच्या रूपानं. आणि या ठिकाणी गोलंदाजीसाठी येत आहेत ते रामराजे माने देशमुख. उंचपुरा असा खेळाडू, 7 फूट हाईट असलेला खेळाडू. आणि या ठिकाणी अतुल साहेबांचं परत एकदा आगमन झालेलं आहे. घरी जाऊन माघारी आलेत. उचललेला चेंडू, चेंडूवरती फिल्डर येतोय आणि झेल सुटतोय. आता मात्र आदित्यकडून गच्चा असं क्षेत्ररक्षण. खराब असं क्षेत्ररक्षण. पुढील चेंडू. या ठिकाणी थोडासा काहीतरी व्यत्यय येतोय सामन्यामध्ये. उचललेला चेंडू 6 धावा. बॅट न निघल्या त्याच्यावरती शिक्का पडला. 6 धावा. धावसंख्येत 6 ने भर. धावसंख्या पोहोचती ती 24 वर. षटक चालू आहे 3रं. अतिशय देखणा असा हा फटका 6 धावांसाठी संघाला उत्साह देतोय. हा फटका 6 धावांचा. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. दोन्ही संघात बॅट्समन आहेत, बॉलर्स आहेत. अतिशय देखणी ही मॅच. रिव्हर्स स्विच पाहूया. 6 धावा. 6 धावा. अतिशय देखणा हा फटका रिव्हर्स स्विचचा. सोनू काळे अतिशय देखणी बॅटिंग करतोय आपल्या संघासाठी धावा जमवतोय. सोनू काळे अतिशय छान बॅटिंग सोनू काळे यांची. लागोपाठचे 2 सिक्स मारून धावसंख्येत भर पाडली याने. धावसंख्या पोहोचते ती 30 वर. पुढील चेंडू रामराजे टू सोनू. तिसरा उचललेला आहे. हवेत आहे चेंडू. पाहूया यावरती काय. 6 धावा. सलग 3रा षटकार या ठिकाणी. अतिशय उत्कृष्ट बॅटिंगचं प्रदर्शन या ठिकाणी सोनू काळे यांच्याकडून पाहायला भेटते आपल्याला. देखना 6 मारलेला या ठिकाणी सोनू काळे यांनी. सलग 3 षटकार ठोकले या ठिकाणी सोनू काळेने. पुढील चेंडू. स्विच मारण्याचा प्रयत्न आणि त्यावरती थोडंसं खराब क्षेत्ररक्षण होतंय. त्यावरती 1 धाव घेतलेले आणि एका धावेवरती समाधान मानले या ठिकाणी सोनूने. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या पोहोचते ती 37. षटक चालू आहे ते 3रं. डान्सिंग टाउन पण काही उपयोग नाही. डॉट बॉल. 3 षटका अखेरीस 1 बाद 37. सोमनाथ भैस पिलीव
या संघाची. आता पाहूया पुढील गोलंदाज अहमद भाई यांचे सुपुत्र इरफान. पिता पुत्रांची जोडी या संघामध्ये. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी करतायत दोघंही. आता स्ट्राईकला जातो तो सोनू. इरफान टू सोनू. अतिशय सुंदर अशी बॅटिंग करतोय सोनू. मारायचा आहे, बॅटच्या पट्ट्यात काय आलेलं नाही. सुंदर असा निर्धाव चेंडू, अतिशय सुंदर चेंडू. देखणी गोलंदाजी या ठिकाणी पाहायला भेटते इरफान याच्याकडून. उचललाय, चेंडू हवेत आहे, चेंडूवरती फिल्डर येतोय आणि झेल सुटतो या ठिकाणी. पुन्हा एकदा सोनू काळेला जीवदान आणि यावरती 2 धावा. 2 धावेने भर या ठिकाणी. खराब असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला भेटतंय. गोलंदाजाला साथ भेटत नाही फिल्डरकडून. रिव्हर्स स्विच मारण्याचा प्रयत्न, चेंडू जाऊन आदळतोय शरीरावरती, त्यावरती 1 धाव. एक चोरटी धाव घेतले, एका चोरट्या धावसीत धावसंख्येत 1 भर आणि धावसंख्या पोचती ती. षटक चालू आहे 4, 40 धावा. पुढील चेंडू इरफान टू भैया. उचलायचा आहे आणि या ठिकाणी भैयाची विकेट जाते. अतिशय देखणा असा चेंडू इरफानने या ठिकाणी टाकला आणि विशालनं त्यावरती कोणतीही चूक केली नाही. सुंदर असा झेल घेतला विशालने. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी करतो इरफान आपल्या संघासाठी. आणि या ठिकाणी बॅटिंगला जात आहेत ते मागच्या सामन्याचे हिरो, ज्यांनी संघ अडचणीत असताना, पिलीव संघ अडचणीत असताना षटकाराच्या साहाय्याने मॅच जिंकून दिली, ते गणेश अंधारे. अतिशय उत्कृष्ट बॅटिंग करतात ते. पाहूया. संघाला दुसरा धक्का बसतोय भैयाच्या रूपात. त्यांची जागा घेण्यासाठी जातात ते गणेश अंधारे. इरफान टू गणेश. अरे वा, अतिशय छान असा चेंडू. आत्तापर्यंत फक्त 2 धावा खर्च केल्यात, 1 गडी टिपलेला आहे इरफानने या सामन्यात. अतिशय छान अशी सुरेख अशी गोलंदाजी पाहायला भेटते इरफान याच्याकडून आपल्याला. वाईट चेंडू. अवांतर धावसंख्येने या ठिकाणी एक भर पडते. अतिशय सुरेख गोलंदाजी करतो इरफान, पण स्टंप, बॅट्समनने स्टंप दाखवले आणि स्टंपवरती मारा करण्याच्या नादात अवांतर धाव. मारायचा आहे आणि बॅटचा आणि बॉलचा काही संबंध नाही. निर्धावसा चेंडू. 4 षटका अखेरीस 41, 2 बाद. सोमनाथ भैसिलेवन पिलीव या संघाची धावसंख्या. अतिशय सुरेख अशी गोलंदाजी केलेली आहे इरफानने या ठिकाणी आपल्या संघासाठी. रात्रीचे 2 वाजून गेले, पण प्रेक्षक अजून या ठिकाणी बसून आहे.
प्लेयर्स या ठिकाणी मॅच खेळत आहेत. आयोजन समिती संयोजन समिती या ठिकाणी बसून आहे. दादा तुपे याच्या मार्गदर्शनाखाली चाललेले हे सामने अतिशय सुंदर आणि देखणं असं आयोजन नियोजन या ठिकाणी गोलंदाज येतोय. स्कोअर सांगतो, 1 मिनिट सांगतो. 4 षटका अखेरीस 41, 2 बाद 41. आणि गोलंदाजीसाठी येत आहेत ते आप्पा पताळे. स्ट्राईक एंडला आहेत ते सोनू काळे. नॉन स्ट्राईकला आहेत ते गणेश अंधारे. आणि गोलंदाजीसाठी आलेले ते आप्पा. पाहूया कोण कोणावरती सरस ठरतं या आत्ताच्या या षटकामध्ये. आप्पा की सोनू, सोनू की आप्पा. अतिशय देखणा असा चेंडू, निर्धाव असा चेंडू, सुरेख चेंडू. आप्पाचा या ठिकाणी निर्धाव चेंडू. गोलंदाज गोलंदाजीचं वर्चस्व दाखवताना या ठिकाणी मागच्या षटकापासून असा का मोठा फटका या ठिकाणी पाहायला भेटला नाही. बॅटची कळ घेऊन जातोय चेंडू आणि या ठिकाणी सोनू काळे बाद होत आहेत. सुरेख असा चेंडू टाकला आप्पा, अतिशय सुरेख. आणि विशालनं त्यावरती कोणतीही चूक केली नाही. सुंदर असा झेल घेतला. सोनीची जागा घेण्यासाठी जातोय तो आमच्या वेळापूरचा आयकॉन स्टार प्लेयर साकीब. 41. अतिशय चांगला खेळाडू साकीब. पाहूया साकीब आपल्या संघासाठी काय करतोय. संघ या ठिकाणी थोडेसे खराब अवस्थेत आहे. साकीबने चांगली खेळी करून संघाला चांगल्या स्थितीत आणावं. मारायचा आहे. बॅटच्या पट्ट्यात काय व्यवस्थित बसलं नाही. त्यावरती 1 धाव घेतलेली आहे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न नाही. एकाच धावेवरती या ठिकाणी समाधान होतंय. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण होतं या ठिकाणी इरफानचं. खरं तर अमरभैया रिसोडकर संघाची या ठिकाणी धडपड चालू आहे की सामना आपल्या बाजून कसा झुकवायचा. आणि खरंच बघण्यासारखा सामना हा. कॅप्टनचं या ठिकाणी कौतुक केलं पाहिजे. हो, निर्धाव असा चेंडू, सुरेख चेंडू आप्पाकडून या ठिकाणी पाहायला भेटतोय. अतिशय सुरेख गोलंदाजी आप्पाची. अतिशय छान अशी गोलंदाजी आप्पा करतायत आपल्या संघासाठी. आप्पा टू गणेश. उचललेला आहे हा पाहू चेंडू. त्याच्यावरती आलेला आहे फिल्डर आणि झेलबाद. गणेश अंधारे झेलबाद या ठिकाणी होत आहेत. अतिशय सुंदर असा चेंडू, त्यावरती सुंदर असा झेल. तिसरा धक्का बसतो या ठिकाणी सोमनाथ भाईस पिलू या संघाला. आणि गणेश अंधारेची जागा घेण्यासाठी जातोय तो जमीर. हाही आक्रमक खेळाडू आहे जमीर. अकलूज परिसरातून येतो आक्रमक खेळाडू. संघाची अवस्था थोडी बिकट झालेली आहे. साकीब आणि बघू पुढचा चेंडू जमीरसाठी. खोलवर टप्प्याचा चेंडू उकरून मारण्याचा प्रयत्न. त्यावरती 1 धाव.
अतिशय सुंदर असं हे एक षटक आपण या ठिकाणी टाकलेलं आहे. अतिशय सुंदर. फक्त 2 धावा खर्च केल्या आणि 1 विकेट घेतलेली आप्पा यांनी. 2 विकेट घेतले आप्पांनी. अतिशय सुंदर असं षटक पाहायला भेटतं या ठिकाणी प्रेक्षकांना. 5 षटकाखेरीस 4 बाद 43. शेवटचं षटक इरफान याच्या खांद्यावरती शेवटच्या हाणामारीच्या षटकाची जबाबदारी. 43 दरम्यान उचलून मारलेला आहे. हवेत आहे फटका. पाहूया त्यावरती फिल्डर येतोय आणि झेलबाद झालेला आहे हा खेळाडू पिनू. झेलबाद. बिकट अवस्था या ठिकाणी सोमनाथ भैस पिलीव संघाची. 5वी विकेट या ठिकाणी गेलेली आहे. आता पिनूची जागा घेण्यासाठी जातोय तो कोण? अन्नीस शेख. अतिशय बिकट परिस्थिती या संघावरती चालू आहे आता सध्याला. 5 बाद 43 षटक चालू आहे. ते शेवटचं 6वं षटक चालू आहे आणि दत्तनगर संघाने या सामन्यावरची वर्चस्व ठेवले. कमी धावात रोखण्याचा प्रयत्न चालू आहे. षटक चालू आहे. शेवटचं 6वं षटक चालू आहे. अतिशय देखणं असं नियोजन चालू आहे त्यांच्या टीमचं. 43 अन्नीस आपल्या संघासाठी काय करतोय पाहूयात आपण. देखना चेंडू आणि या ठिकाणी इरफानचा. त्यावरती 1 धाव घेण्यात यशस्वी होत आहेत अन्नीस. आणि दरम्यान स्ट्राईकला जातोय तो साकीब. वंडर बॉय ऑफ वेळापूर संघासाठी काय करतोय आपला साकीब पाहूया. उचलून मारण्याचा प्रयत्न. बॅटच्या पट्ट्यात काही नीटसा आलेला नाही. त्यावरती एक सिंगल घेतलेली आहे. दुसरीचा प्रयत्न ही नाही. धावसंख्येत 1 नि भर. धावसंख्या पोहोचते ती 5 बाद 45. अतिशय सुरेख गोलंदाजी या ठिकाणी इरफानकडून आपल्याला पाहायला भेटते. 2 षटकं. दुसरं षटक चालू आहे त्याचं. अतिशय सुरेख. फक्त 5 धावा खर्च केल्यात त्यानं. आता दुसरं षटक चालू आहे. 9 चेंडूमध्ये 5 धावा फक्त. उचलून मारण्याचा प्रयत्न. बॅटचा आणि बॉलचा काही संबंध नाही. निर्धाव असा चेंडू. सुरेख चेंडू इरफान याचा. अतिशय सुरेख आणि शिस्तबद्ध गोलंदाजी या ठिकाणी पाहायला भेटते इरफानची. अखेरचे काही चेंडू येणं बाकी या षटकातील. अवंतर धावेने या ठिकाणी धावसंख्येत भर पडते. वाईट चेंडू या ठिकाणी दिला जातोय पंचांकडून. धावसंख्येत 1 नि भर होती. धावसंख्या होती ती 46. अतिशय सुरेख गोलंदाजी करता करता इरफान भटकला आणि अवंतर धाव देऊन गेला. अतिरिक्त धाव देऊन गेला. पुढील चेंडू. तडकावलेला चेंडू. चेंडूवरती या ठिकाणी फिल्डर येतोय आणि सिंगल धावेवर समाधान आहे या ठिकाणी. धावसंख्येत 1 नि भर. धाव संख्या पोहोचते ती 47. 5 बाद 47. सोमनाथ भैस 11 पिलीव संघाची. सुरेख गोलंदाजी इरफान. उचलून मारण्याचा प्रयत्न, परंतु बॅटचा आणि बॉलचा कोणताही संबंध नाही. शेवटचा चेंडू. या निर्धाव असा चेंडू. 6 षटकाखेरीस धावसंख्या 5 बाद 47. सोमनाथ भैस पिलीव आणि अमर भैया रिसोडकर या संघाला 6 षटकामध्ये जिंकण्यासाठी 48 धावांची गरज. अतिशय सुरेख अशी गोलंदाजी केली इरफान याने.
त्याला क्षेत्ररक्षकांनी चांगली साथ दिली. पाहूया आता सोमनाथ भैस पिलीव संघ कशी गोलंदाजी करतोय, कसं क्षेत्ररक्षण करतोय. सामन्याला लवकर सुरुवात करून घ्यायचं आहे. या ठिकाणी 2 वाजून गेलेत. 48 6 षटकामध्ये 48 धावांची गरज आहे अमर भैया रिसोडकर संघाला. या ठिकाणी फलंदाजीसाठी जातोय तो स्टार फलंदाज विशाल बोरकर आणि त्याच्या सोबतीला आदित्य खराडे. अतिशय खतरनाक अशी ओपनिंग पाहायला भेटणार आहे आपल्याला. गोलंदाजी मार्कवर कोण येते पाहूया. सोमनाथ भैसे यांच्याकडून आणि गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी बापू नाना. वेळापूर ग्रामपंचायतचे उपसरपंच बापू नाना या ठिकाणी दिसत आहेत बॉलिंग मार्कवरती. दरम्यान सामन्याला या ठिकाणी सुरुवात होते. स्ट्राईकला आहे तो विशाल, नॉन स्ट्राईकला आहे तो आदित्य आणि गोलंदाजी मार्कवर आहेत ते बापू नाना. आपलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी सजवताना बापू नाना. दरम्यान सामन्याला सुरुवात. तडकवायचा चेंडू बॅटची कडा घेऊन जातोय किपरच्या हातातून, स्लिपच्या हातातून. 4 धावांसाठी धावसंख्येत 4 ने भर. 4 धावांनी खातं उघडतं या ठिकाणी संघाचं. अमर भैया रिसोडकर संघाचं 4 धावांनी खातं उघडतो विशाल. अतिशय सुंदर असा चेंडू टाकला होता बापू नानांनी, परंतु त्याच्यावरती क्षेत्ररक्षक थोडंसं खराब होतंय. पाहूया पुढील चेंडू बापू नानाचा विशालसाठी. आपटलेला चेंडू, त्यावरती कट केला चेंडू स्लिपच्या डोक्यावरून. 4 धावा. धावसंख्येत 4 ने भर. धावसंख्या पोहोचते ती 8 वर. नाबाद 8. षटक चालू आहे पहिलं. सुंदर अशी बॅटिंग करतोय आपल्या संघासाठी विशाल. एक हाती सामना जिंकून देण्याची ताकद आहे विशालमध्ये. मगाशी सुपर ओव्हर झालती, त्यामध्ये त्याने 26 धावा मारल्या होत्या एका ओव्हरमध्ये. अतिशय सुरेख काही फटके मारले त्या ठिकाणी.
पुढील चेंडू बापुनानाचा कट होऊन या ठिकाणी लेग स्लिपमध्ये जातोय. निर्धावाचा चेंडू, सुरेख चेंडू. अतिशय आक्रमक या ठिकाणी गोलंदाजी पाहायला भेटते, त्यावरती आक्रमक फलंदाजी पाहायला भेटते. बापुनाना आटू विशाल उचलून मारलेला चेंडू, चेंडू हवेत आहे. पाहू या ठिकाणी काय होतंय. आणि 6 धावा. खतरनाक असा शॉट, कॉमेंट्री बॉक्सच्या वरती पडलेला हा चेंडू, सुरेख असा चेंडू आणि त्यावरती सुरेख असा शॉट. 6 धावा. अतिशय खतरनाक असा बॅट्समन आहे विशाल. सुरेख फलंदाजी करतोय विशाल आपल्या संघासाठी. अतिशय देखणा असा फटका पॉइंटच्या डोक्यावरून 4 धावांसाठी. अतिशय देखणा फटका या ठिकाणी पाहायला भेटतो विशालच्या बॅटमधून. धावसंख्या 4 ने भर पडते. पहिलं षटक चालू असताना 18 धावा या ठिकाणी. अतिशय देखणी बॅटिंग या ठिकाणी पाहायला भेटते विशाल याच्याकडून आपल्याला. सुरेख सुरेख फटके या ठिकाणी पाहायला भेटतात विशालच्या बॅटमधून. पुढील चेंडू, तडकावलेला लेग साईडला आणि हा ही खणखणीत चौकार. धावसंख्येत पुन्हा एकदा 4 ने भर. पहिल्या षटकाखेरीज धावसंख्या होती नाबाद 22. अतिशय सुंदर अशी बॅटिंग पाहायला भेटते विशाल याच्याकडून आपल्याला. आणि आता पाहूया दुसरं षटक घेऊन कोण येतंय. अतिशय सुंदर अशी बॅटिंग करतोय विशाल आपल्या संघासाठी. याच्या अगोदरच्या सामन्यामध्ये खूप खतरनाक अशी बॅटिंग केली विशाल यांनी. दरम्यान स्ट्राईकला जातोय तो आदित्य खराडे. उचललेला चेंडू, चेंडू हवेत आहे. चेंडूवरती फिल्डर येतोय आणि आदित्य पहिल्या चेंडूवरती झेलबाद होतोय. भैया याच्या बॉलिंगवरती साकिब यांनी घेतलेला असा अतिशय छान असा झेल. पहिल्या चेंडूचा सामना करताना आदित्य या ठिकाणी 0वरती झेलबाद होऊन जातोय. अतिशय देखना या ठिकाणी झेल घेतलेला आहे साकिब याने. पाहूया आदित्यची जागा घेण्यासाठी कोण येते या ठिकाणी. या ठिकाणी संघाचे कॅप्टन येऊन बसले, चेअरमन मंगेश निकम. या ठिकाणी मंगेश निकम येत आहेत आदित्यची जागा घेण्यासाठी. हाही चांगला खेळाडू आहे, चांगले फटके आहेत त्याच्याकडे. मागच्या मॅचमध्ये हा पण चांगला खेळला होता. स्ट्राईकला येतोय मंगेश निकम आणि गोलंदाजी मार्कवर आहेत ते भैया रेडेकर. सुंदर गोलंदाजी करताय आपल्या संघासाठी. पुढे येऊन मारलेला हा फटका कव्हरच्या डोक्यावरून आणि 4 धावा. अतिशय देखना फटका या ठिकाणी पाहायला भेटतोय मंगेशच्या बॅटमधून निघालेला आणि संघाची 4 ने धावसंख्या वाढवून जातोय हा फटका. धावसंख्या पोहोचते ती 1/26. सुरेख फटका पुढे सरसावून मारलेला. रिव्हर्स स्विच आणि 4 धावा. अतिशय सुरेख फलंदाजी या ठिकाणी मंगेशची पाहायला भेटते. 4 धावा. धावसंख्येत 4 ने वाढ होते आणि 1/30.
अतिशय देखणी फलंदाजी या ठिकाणी पाहायला भेटते विशालकडून आणि मंगेशकडून. पुढील चेंडू भैया टू मंगेश. खाली एका गुडघ्यावर बसून मारलेला लेग साईडवरती 4 धावा. धावसंख्या 4 ने भर. 1 बाद 34 षटक चालू आहे. दुसरं अतिशय देखणे फटके या ठिकाणी पाहायला भेटते मंगेशच्या बॅटमधून. सुरेख अशी फलंदाजी होती मंगेशची. रात्रीचे 2:30 वाजलेत. पुढील चेंडू रिव्हर्स स्विच आणि पाहूया चार धावा. अतिशय देखणाचा फटका या ठिकाणी पाहायला भेटतोय. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या होती ती 38. सलग 4 बाउंड्रीज मारल्यात या ठिकाणी मंगेशने. अतिशय सुंदर फटके पाहायला भेटले या ठिकाणी मंगेशच्या बॅटमधून. आणि 25 चेंडू 10 धाव्यांची गरज सामना जिंकण्यासाठी अमर भैया रिसोडकर संघाला. अतिशय सुंदर अशी बॅटिंग करतायत मंगेश आणि विशाल. सुरेख फटकेबाजी पाहायला भेटते क्रिकेट रसिकांना. रात्रीचे 2:30 वाजताना सुद्धा प्रेक्षक या ठिकाणी बसलेला आहे, मॅच बघतंय. मग किती आवड असेल प्रेक्षकांना क्रिकेटची आमच्या वेळापूरकरांना. उचलून मारलेला चेंडू हवेत आहे. चेंडू खालीचे क्षेत्ररक्षक जातोय, झेल सुटतोय आणि 4 धावा. धावसंख्येत 4 ने भर. अतिशय उत्कृष्टाचा फटका, 4 धावा. याचबरोबर षटक संपतंय. 2 षटकाखेरीस 1 बाद 42 धावा. 24 चेंडू 6 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी अमर भैया रिसोडकर संघाला. आणि गोलंदाजी मार्कवर येतोय छोटू बोडरे. स्ट्राईकवर आहे ती विशाल बोरकर. अतिशय सुरेख असा फलंदाज विशाल बोरकर. पाहूया छोटू टू विशाल. चोवीस चेंडू 6 धावा. मॅच जिंकण्यासाठी अमर भैया रिसोडकर संघाला. चला सामन्याला सुरुवात करा. स्टंपच्या पाठीमागं मारण्याचा प्रयत्न. निर्धाव असा चेंडू. स्टंपवरून गेलेला चेंडू. निर्धाव चेंडू, सुरेख चेंडू. विशालला बहुतेक मॅच संपवायची गडबड झाली आहे, पण गोलंदाजी त्याच ताकदीचा विशाल. सुरेख चेंडू छोटूचा. उचलून मारण्याचा प्रयत्न. बॅटवर काय चेंडू व्यवस्थित आलेला नाही. त्यावरती 1 धाव घेतलेले. धावसंख्येत 1 ने भर. आणि दरम्यान स्ट्राईकला गेलाय तो मंगेश. धावसंख्या पोहोचते ती 43 वर. षटक चालू आहे तिसरं. अतिशय सुरेख अशी फलंदाजी केलेली आहे विशाल आणि मंगेश. पुढील चेंडू छोटू टू मंगेश. उचलून मारलेला उत्तुंग 6 धाव्यांसाठी. आणि या ठिकाणी मॅच संपते. अमर भैया रिसोडकर संघाचं हार्दिक अभिनंदन आणि सोमनाथ भैस पिलीव संघाचंही हार्दिक अभिनंदन. उत्कृष्ट अशी मॅच झाली. सर्व प्रेक्षकांचं या ठिकाणी मी हार्दिक आभार मानतो आणि थांबतो. आजच्या दिवसाचा हा शेवटचा सामना होता. गुड नाईट काय म्हणत नाही आता, गुड मॉर्निंग.